दोन वेळचे खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात नाराजीचं वातावरण आहे असं सांगितलं जातंय. या ह्याच्यामध्ये असं होतं की नाराजीचं म्हणजे कुठलाही खासदार जर असेल तर त्याला लोकांना अपेक्षित असलेली सगळं कामं करणं अशक्य असतं. आता प्रश्न असा आहे की त्यांना तिसऱ्यांदा त्यांना हॅट्रिक करण्याची ओढ लागलेली आहे आणि त्यांच्या बाजूने जमेच्या गोष्टी अशा आहे की सगळी यंत्रणा त्यांच्या बाजूने आहे. जे निलेश सांबरे यांनी जिजाऊ संघटना म्हणून एक सामाजिक उपक्रम राबवला आहे आणि मुळात निलेश सांबरे या ठिकाणी उमेदवार असले तरी त्यांचं जे घर किंवा त्यांचं ते निवास किंवा त्यांचा जो बंगला आहे तो आहे पालघर लोकसभा मतदारसंघात आणि त्यांना असं वाटतं की या सामाजिक कार्याच्या जोरावरती आपल्याला या मतदारसंघात गणित मांडता येईल किंवा आपण तिथून निवडून येऊ शकतो असं त्यांचा दावा आहे. ते 3 लाख मतांनी निवडून येऊ असं ते दावा करतायत. ते कशाच्या आधारावरती करतायत हे मात्र गुलदस्त्यात आहे. सुरुवातीच्या काळात बिगर चुरशीची असलेली निवडणूक ही शेवटच्या टप्प्यात चुरशीची झालेली आहे. नमस्कार, मी तुषार कलबुर्गी. द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण भिवंडी लोकसभा बद्दल बोलणार आहोत. या लोकसभा मतदारसंघात भाजपने कपिल पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली, तर समोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे यांना रिंगणात उतरवलंय. तर जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांना यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे, पण त्यांना वंचितनेही पाठिंबा जाहीर केलाय. या तिरंगी लढतीत कोण बाजी मारेल, यंदा भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत, यावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत पुन्हा आहेत ज्येष्ठ पत्रकार समीर बनियार सर. सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार. सर, माझा पहिलाच प्रश्न असा आहे, भिवंडीत महायुतीकडून कपिल पाटलांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली. त्यांच्यासमोर सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे हे आहेत. ही लढत तुल्यबळ आहे का? जसं जसं इलेक्शन जवळ आहे त्यामध्ये ही लढत चुरशीच्या स्पर्धेत उतरली आहे. त्यामध्ये आता तिन्ही उमेदवार तसे स्ट्रॉंग दिसत आहेत आणि तिन्ही उमेदवारांचं वैशिष्ट्य असं आहे की हे पैशाने अतिश्रीमंत, गर्भश्रीमंत उमेदवार आहेत. त्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी जे साम, दाम, दंडभेद जे लागतं, ते त्या प्रकारची रसद या लोकांकडे आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणाला ही मतदारसंघ अत्यंत चुरशीचा ठरत आहे. सर, भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसकडे होता, पण यावेळी ही जागा राष्ट्रवादीला मिळाली. त्यामुळे भिवंडीतल्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे, अशा बातम्याही आहेत. या नाराजीचा फटका महाविकास आघाडीच्या सुरेश म्हात्रे यांना बसेल का? मला तरी तुर्तास असं वाटत नाही. कारण ही जी काँग्रेसमध्ये किंवा सगळ्या बहुतेक राजकीय पक्षातली जी मंडळी असतात, ते निवडणुका कधी येतील या मूडमध्ये असतात. कारण निवडणुका आल्यानंतर प्रत्येक ह्याचं गणित वेगळं असतं. म्हणजे आजकालच्या सध्याच्या सगळं महाराष्ट्राचा माहोल वगैरे बघता, राजकीय विचारधारा किंवा राजकीय विचारसरणीपेक्षा निष्ठा यापेक्षा मला काय मिळतं, हा अलीकडच्या राजकारणात खूप एक मोठा फॅक्टर तो उदयास येताना आपल्याला दिसतो. त्यामुळं ती जी नाराजी असेल किंवा होती, तर ती काय आपल्याला तात्कालिक काय लाभ मिळू शकतात का? आणि पुढचं एक गणित असतं त्या लोकांचं, जे नाराज लोक जे असतात. कारण आता भिवंडी महापालिकेची निवडणूक तिथे पण प्रशासक आहे आणि आगामी विधानसभेची बीजं सुद्धा या निवडणुकीत पेरली जाणार आहेत. या निवडणुकीमध्ये निलेश सांबरे हे अपक्ष उभे राहिलेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे. निलेश सांबरेंची या मतदारसंघात ताकद किती आहे आणि ते कोणाचं समीकरण बिघडवतील असं वाटतंय? निलेश सांबरे यांनी जिजाऊ संघटना म्हणून एक सामाजिक उपक्रम राबवला आहे आणि मुळात निलेश सांबरे या ठिकाणी उमेदवार असले तरी त्यांचं जे घर किंवा त्यांचं ते निवास किंवा त्यांचा जो बंगला आहे तो आहे पालघर लोकसभा मतदारसंघात. त्यांनी सामाजिक काम खूप चांगलं केलं. एका रुग्णालयाच्या माध्यमातून 3.5 लाख पेशंटची त्यांनी सेवा केली गेल्या गेल्या काही वर्षात, असा एक त्यांचा दावा आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांनी या भागात विश्वनाथ पाटील यांची जी कुणबी सेना होती, त्याच धर्तीवरती मराठ्यांची, खास करून कोकणातल्या आणि कुणबी लोकांची एक संघटना बांधण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्या माध्यमातून या भागातील आदिवासी, अल्पसंख्याक यांना त्यांचं जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आता त्याच्यामध्ये काय होतं, की ते पण एक रस्ते बांधकामाचे मोठे कंत्राटदार आहेत आणि ते पण श्रीमंत आहेत. तर त्यांनी त्या ह्याच्यामध्ये एक आपली दानत दाखवून या सामाजिक कामासाठी एक मोठ्या प्रमाणात निधी दिलाय आणि त्यांना असं वाटतं, की या सामाजिक कार्याच्या जोरावरती आपल्याला या मतदारसंघात गणित मांडता येईल किंवा आपण तिथून निवडून येऊ शकतो असा त्यांचा दावा आहे. ते 3 लाख मतांनी निवडून येऊ असं ते दावा करतायत. ते कशाच्या आधारावरती करतायत हे मात्र गुलदस्त्यात आहे. त्यांच्या उमेदवारीचा फटका कोणाला बसू शकतो? राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे यांना बसू शकतो की कपिल पाटलांना बसू शकतो? सांबरे यांच्या उमेदवारीचा
फटका कोणाला बसू शकतो याचं उत्तर तुर्तास देणं तसं एकदम म्हणजे सोपं नाहीये. मुळात काय की त्यांची जी भिस्त आहे ती कुणबी लोकांच्या ह्याच्यावरती आहे आणि या मतदारसंघामध्ये आगरी समाजानंतर कुणबी समाजाचं बऱ्यापैकी मोठं हे आहे आणि त्याच्यानंतर मुस्लिम आहेत बरेचसे. त्यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे बरेच. आणि दुसरं असं आहे की या भागात आपण जर बघितलं म्हणजे हा जो एक मुस्लिम समाजात या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. खास करून भिवंडीमध्ये म्हणजे यंत्रमाग किंवा ते विणकाम उद्योगात ते मोठ्या प्रमाणात आहे. त्या ठिकाणचा यावेळेस जो एक सामाजिक जो बदल दिसतो वगैरे असं आहे, की मागच्या वेळेस तिथे एम-आय-एमचे पण उमेदवार होते, यावेळेस पण एम-आय-एमचे उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीने पण उमेदवारी त्यांनी मागच्या वेळेस 51,000 मतं घेतली होती आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडीने ते अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना पाठिंबा दिलाय. वेगवेगळे फॅक्टर असतात, वेगवेगळी परिस्थिती असते आणि या ह्याच्यामध्ये हे शिवसेना उभाटा गटाचे नेते यांची मुस्लिम ह्याच्यामध्ये मुस्लिम आणि साधारणपणे दलित किंवा मायनॉरिटीमध्ये मोठी लोकप्रियता वाढताना वगैरे दिसतंय. हे ॲडिशनल मतं त्यांच्या बाजूने जाताना दिसतायत आणि या भागात सुरेश उर्फ बाळा म्हात्रे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांचं अंडरस्टँडिंग आणि एकमेकांचं त्यांचं जे काही समन्वय आहे, ते बघता आत्ताच्या ह्याच्यामध्ये तरी ते बऱ्यापैकी चुरशीच्या ह्याच्यामध्ये आलेले दिसतात. पण आत्ता या ठिकाणी संघर्ष असा सुरू आहे, की आगरी समाजाचं जे नेतृत्व आहे, कपिल पाटील पण आगरी समाजाचे आहेत. कपिल पाटील राष्ट्रवादीमध्ये होते. कपिल पाटील यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद भूषवलंय. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही नफ्यात आणि तिची चांगली पोझिशन आहे बरंच. असं एक सहकाराचं जाळ आहे. दुसरी अशी एक कुजबूज आहे, की सुरुवातीच्या काळात असं म्हणतो, की बाळामामा म्हात्रे म्हणजे कपिल पाटील हे आपले जुने चेले आहेत. त्यांना निवडणूक सोपी जावी म्हणून ते बाळा म्हात्रेंना ते उमेदवारी दिली. अशी एक चर्चा होती. पण त्या चर्चेत काय तसं काही हे दिसत नाही. आता शेवटच्या टप्प्यात हे तिन्ही उमेदवार पूर्णपणे ताकदीने लढताना वगैरे दिसतायत. भिवंडीमध्ये समाजवादी पार्टीचं एक आमदार निवडून आलेलं आहे. या ठिकाणी अबू आझमी पण एकदा निवडून आले होते. तर ती जी भाषा आहे, ती जी भिवंडी चं ते कनेक्शन आहे. तर ते साधारणपणे उत्तर प्रदेशातल्या खूप मुस्लिमांचे तिथे मोठे असल्यामुळे ते त्या ठिकाणी आहे. आणि दुसरं आपण असं बघितलं तर या ठिकाणी भाजपचे 2 आमदार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे 2 आमदार आहेत. एक आमदार समाजवादी पार्टीचा आहे आणि एक आमदार शरद पवार गटाच्या पक्षाचा आहे. म्हणजे असं ते एक राजकीय समीकरण आहे त्याच्यामध्ये. सर शेवटचा प्रश्न. 2 वेळेचे खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात नाराजीचं वातावरण आहे असं सांगितलं जातंय. खरंच तसं असेल तर मतदारांमध्ये या नाराजीची कारणं काय-काय आहेत? खासदार कपिल पाटील आणि केंद्रीय पंचायत राज मंत्री. आता या ह्याच्यामध्ये असं होतं, की नाराजीचं म्हणजे कुठलाही खासदार जर असेल, तर त्याला लोकांना अपेक्षित असलेली सगळं कामं करणं अशक्य असतं. ते जरी राज्यमंत्री असले आणि आता मुळात तो असं आहे, की राज्यमंत्री केंद्रातल्या राज्यमंत्र्यांना किती अधिकार आहेत, किती पॉवर आहे, हा एक प्रश्न आहे. किंवा त्यांना काम करण्याचा किती स्कोप आहे असं हे पण. पण त्यांनी बऱ्यापैकी काही वाहतूक कोंडीचे प्रश्न असतील किंवा साधारणपणे रस्त्यांचे असतील इतर काही मूलभूत सोयी-सुविधांचे असतील, की जे केंद्राच्या अखत्यारीत येत नाही. त्याने ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नाराजी म्हणल्यानंतर नाराजी काय ते शेजारच्या मतदारसंघातलीच एका आमदाराची होती. ती नाराजी पण मिटवण्यात बऱ्यापैकी यश आलंय भाजपच्या ह्याला. त्यामुळे नाराजीचं वातावरण शेवटच्या ह्याच्यामध्ये ते टिकेल असं वाटत नाही. आता प्रश्न असा आहे, की त्यांना तिसऱ्यांदा त्यांना हॅट्रिक करण्याची ओढ लागलेली आहे. आणि त्यांच्या बाजूने जमेच्या गोष्टी अशा आहे, की सगळी यंत्रणा त्यांच्या बाजूने आहे. म्हणजे सत्ता त्यांच्या राज्याची सत्ता बाजूने, केंद्राची सत्ता बाजूने किंवा जे निवडणुका जिंकण्यासाठी शेजारच्या मतदारसंघात मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे आहेत. त्यांनी सुद्धा महायुतीचे सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठी एक संकल्प केलाय, की पुढच्या राजकारणासाठी त्यांना आवश्यक वेळ आहे. आणि साधारणपणे असं दिसतं, की सुरुवातीच्या काळात बिगर चुरशीची असलेली निवडणूक ही शेवटच्या टप्प्यात चुरशीची झालेली आहे. आता त्याच्यामध्ये अपक्ष उमेदवार आहेत, हे किती मतं घेतात आणि नंतरच्या ह्याच्यामध्ये ही जी लढत आहे, प्रामुख्याने भाजपचे कपिल पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश उर्फ बाळा म्हात्रे यांच्यातच होईल. सर खूप-खूप धन्यवाद. भिवंडी लोकसभा मतदारसंघातल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही बरीच खोलात जाऊन माहिती सांगितली. प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ, हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर ते नक्की करा. धन्यवाद.